नमस्कार मंडळी, गावखेड्यातील जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी संतोष बिल्लारे तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. तर हा आहे आपल्या माळावरचा उडीद. सतत 20-25 दिवस ऊन नसल्यामुळे हा असा उडीद झाला आहे आणि वाढला आहे खूप उंचचे उंच, परंतु त्याला म्हणावा अशा शेंगा आणखीन लागलेल्या नाहीत. आणि आता लागणे बी थोडं शेंगा लागणे बी थोडं अवघड आहे, कारण आता दिवस पुढं आलेले आहेत. थोड्या थोड्या शेंगा लागलेल्या आहेत. ह्या अशा थोड्या थोड्या शेंगा लागलेल्या आहेत. जेवढ्या लागायला पाहिजे होत्या तेवढ्या शेंगा लागलेल्या नाहीत. तर अशा प्रकारे आपला उडीद आलेला आहे. आणि हे तर आपण मूग पेरलेला आहे आणि ह्या मुगाला अशा शेंगा आलेल्या आहेत. आणखीन ह्या शेंगा कवळ्याच आहेत. आणखीन एक 5-6 दिवसामध्ये या परिपक्व होतील. मुगाला शेंगा चांगल्या आल्या आहेत उडदापेक्षा. हा आहे मूग. ह्या मुगाच्या शेंगा भरपूर शेंगा लागल्या आहेत मुगाला, परंतु यावर्षी उडदाला शेंगा लागलेल्या नाहीत. पाऊस येत आहे अधून मधून थोडा 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 थोडा. हे कडवळ आपल्याला तोडून न्यायचं आहे गायांना खाण्यासाठी. तर आपण गाडी आणली आहे चारा वाहून नेण्यासाठी. तर असा आहे आमचा मराठवाड्यातला परिसर. खूप काही झाड आणि डोंगर नाहीत, सपाट भाग आहे. कुठं जायचं आता? चल बरं, इकडे इकडे चल. तिकडं चकळात शिर चल. पाऊस आलेला आहे, छत्री पण नाही आणलेली आता, त्याच्यामुळे आता कुठेतरी आडोशाला उभं राहावं लागणार आहे. रानात आले की पाऊस नक्कीच येतो. ही आहे आमची बोर. गेल्या वर्षी या बोरीची खूप बोरे खाल्ली होती मी. रानात गायींना चारा नेण्यासाठी आलो आहोत. सकाळी ऊन पडले होते आणि रानात आलं की लगेच पाऊस सुरू झाला. हा बघा पाऊस. जोरातच वाढला होता तो.